समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. प्रथम आज सर्व भगवा टायगर ग्रुपच्या सदस्य जे झाल्यात आमचे आणि 400 मेंबर आता 2-3 दिवसामध्ये आमच्या ग्रुपला जॉईन झाले. सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि मनसेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये तर आम्ही आहेत आणि काम करतच आहे. परंतु आमच्या मनामध्ये असं आलं की काही ठिकाणी ज्या समस्या आहेत अशा ठिकाणी बरेचसे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील. आता आपल्या बाजूला एअरपोर्ट आलेले आहे. एवढा मोठा एअरपोर्ट येऊन देखील स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी लावलं गेलं आणि आतापर्यंत ते स्थगितच आहे. या सगळ्या समस्यामध्ये जर उतरायचं असेल तर आमचं धोरण एवढंच आहे की आपला नातं संबंध फ्रेंड सर्कल मित्रपरिवार एवढा मोठा आहे की इतर पक्षांमध्ये सगळं विविध असं विस्कलित झालं. त्याच्यामुळे आम्ही एक मनामध्ये आमच्या सर्व मिळून मित्रपरिवार दोस्त असं आमच्या मनात आलं की एक आपल्याला संघटना पाहिजे, एक ग्रुप पाहिजे आपला, जेणेकरून आपण एकत्रपणे सर्व जे स्थानिक समस्या असतील ते एकत्र मिळून आपण सोडवू शकतो. विविध पक्षांच्या माध्यमातून ती समस्या सुटत नाही. जसं शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं आम्ही पाहत असतो. आता जसं आपण आता एक 10 दिवसापूर्वी लोढाचा एक प्रश्न आपण सोल्व केला. जवळजवळ 20-25 एकर जागा त्यांनी अक्वायर केली होती, म्हणजे असे गुरुचरण काही गावकर. तर अशा बरेच ठिकाणी जे प्रश्न आहेत ते मोठं बलाढ्य पक्ष हात घालत नाहीत आणि ते विषय नेहमीच तसेच पडून राहतात आणि शेतकरी मात्र हा देशोधडी झाला. तर अशा प्रश्नावर मात करण्यासाठी आणि आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे विचार धोरण आहे ते चालतं. म्हणजे जसं याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की कुठलाही समाज आणि जातभेद वगैरे असं काही घडणार नाही संघटनेमध्ये. छत्रपतींचे जे विचार धोरणं आहेत त्या धोरणावर आम्ही चालणार आहोत. आणि जसं बघितलं तर मुस्लिम समाजाचे लोक देखील त्यांच्यासमोर स्वराज्यासाठी साथ दिली होती. जसं काशीवरनं ब्राह्मण राज्याभिषेकला आले होते. तर असं आमच्या एक मनामध्ये आलं की असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून संघटनाही मोठी होईल, ग्रुप देखील मोठा होईल आणि लोकांच्या समस्या पण मोठ्या प्रमाणात सोडू शकतो. तर ही एक आमचा ग्रुप आहे, ही संघटना आहे. तर याच्यामध्ये आम्हाला विविध पक्षाचे लोक देखील आम्हाला कॉल आले. चंद्रपूरवरनं कॉल आला, नागोठना पुण्यावरनं कॉल आले. ते आम्ही जसं व्हायरल केलं हा ग्रुप आम्ही करतो. टायगर ग्रुप आहे. टायगर हा बरेचशा पक्षांमध्ये पण आहे, परंतु आम्ही हा वेगळा टायगरचा जो सिम्बॉल आहे तो वेगळा घेतलेला आहे थोडा. आणि आमचं दृष्टिकोन की टायगर हा नेहमीच यशावर पोचलेला आहे. तर त्या अनुषंगाने या ग्रुपला देखील मोठा प्रतिसाद भेटेल. युवा नेतृत्वाला कुठेतरी एक कडी पाहिजे. कंटाळलेले आहेत, पक्षानं कंटाळलेले आहेत, ग्रुपला कंटाळलेले आहेत, ते देखील आमच्याशी जोडले जाते. तर ते अन्याय जिथं होते, जसं महिलांवर अन्याय होते. आपण मागे एक तहसीलदारानं मोठं आंदोलन काढलं तर मनसेच्या वतीने. तर या अन्यायाला कुठंतरी असं दडपशाही आणि अन्याय तिथे दबला जातो, याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करतो. सगळ्या चित्रपट बांधवांचं मनापासून धन्यवाद की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि या भगवा टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष रामदास पाटील यांचे देखील आभार मानायला पाहिजेत की त्यांनी एवढी मोठी महाराष्ट्र लेवलची आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. मुळात मी याची थोडीशी पार्श्वभूमी मला सांगतो. आपल्या ग्रुपचं नाव आहे भगवा टायगर ग्रुप. एक मित्रपरिवारांचा ग्रुप आहे. बरेच आपले पक्ष असतात, वेगवेगळ्या राजकीय संघटना असतात, परंतु काय होतं आपण ज्यावेळेला बघितलं असेल बरेच पत्रकारच्या पाठीमागे एका प्रकरणामध्ये होते जे मोठमोठी प्रकरणं असतात त्या ठिकाणी आपण कामं करायला गेल्यानंतर राजकीय पक्षांचे जी काही कार्यकर्ते असतात, मंत्री असतात, नेते असतात, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दबाव होतो. त्याच्यामुळे एक मित्रांचा आपण एक मित्रपरिवाराचा ग्रुप आपण असं बनवायचं ठरवलं होतं, जेणेकरून कुठल्याही समस्येवरती कुठल्याही दबावाशिवाय आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी जाऊन लढू शकतो आणि तितक्याच हिमतीने त्या समस्येचं उत्तर देखील समाधान देखील आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर ह्या पार्श्वभूमीच्या विचारातून ही संघटना निर्माण झाली, ग्रुप निर्माण झाला. आणि म्हणजे अल्पावधीच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या संघटनेची बांधणी देखील झाली आणि पूर्ण आता पदाधिकाऱ्यांचं आपण लिस्टिंग करून त्यांना आपण ती पदं देखील देणार आहोत. प्रामुख्याने आपण एक आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का, ज्या अनेक समस्या आहेत सध्यात आपण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर अनेक परिस्थितींकडे अनेक प्रश्नांकडे राजकीय दृष्टीने बघितलं जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलं जातं. एकमेव भगवा टायगर ग्रुप असा असेल
तिथं कुठल्याही जाती धर्माकडे न बघता कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती पहिला हातोड आपल्या भगवा टायगर ग्रुपचा पडलेला असेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ आणणार नाही आपण. समस्या आली त्या ठिकाणी भगवा टायगर ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहिलं.